पाहू नये ते पाहिलं नाही का? लबाडी केली, भ्रष्टाचार केला, सगळं केलं आणि मरताना नारायण म्हटल्यामुळे तो स्वर्गात गेला. असं असतं कुठं? तुम्हाला पटतंय? आपल्याला तर पटत नाही बाबा. आज्या मेळ्यानं आयुष्यभर पाप केले, मरताना नारायण म्हटला, मग आपण बी तसंच करूया. आयुष्यभर पाप करून मरताना नारायण म्हणू, नरकात जाण्याऐवजी वैकुंठाला जाऊ. असं कुठं असतं? असं नाही येते. बघा, ज्या विषयाचा आयुष्यभर ध्यास असतो त्याच विषयात त्या जीवाचा शेवट होत असतो. शेवट बी असं नाही आहे. त्याच्या पुढची गोड सांगू, आयुष्यभर परमार्थ करणारे, आयुष्यभर भजन करणारे बी शेवटी शेवटी घसरलेत. बरोबर का चूक आहे? इंद्रियावर त्यांचा ताबा राहिलेला नाही. आयुष्यभर आहार सांभाळला आणि मरताना त्यांची वासना बोकाळली. अशी बी काय आहेत? म्हणजे परमार्थातली सिद्ध मंडळी सुद्धा छोटी छोटी त्यांचा पाय घसरलाय. सर्वसामान्यांचं काय घेऊन बसलाय तुम्ही? एक जण बुजुर्ग व्यक्ती, 70-80 ओलांडलेले अनुभवी व्यक्ती एका झाडाखाली बसली होती. ते झाड उंचच्या उंच होतं. ज्या झाडाखाली बसली, उंच खूप, जवळजवळ 100-150 फूट उंच झाड होतं ते. ती व्यक्ती त्या झाडाखाली बसली होती. एक तरुण आला, हो सर 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 ते झाडाला चढायला लागला. ती व्यक्ती काय बोलली नाही, खाली बसलेली. शेंड्यापर्यंत तो तरुण गेला तरी ती बुजुर्ग व्यक्ती काय बोलली नाही, त्याला शांत होती. शेंड्यावरनं खाली आला तरी ती बुजुर्ग व्यक्ती काय बोलली नाही आणि जमीन फक्त 4 फुटावर राहिली. किती फुटावर जमीन राहिली? 4 फुटावर राहिली. ती बुजुर्ग व्यक्ती, अनुभवी व्यक्ती म्हणाली त्या तरुणाला, ए बाबा पडशील, सांभाळून. जमीन किती फूट राहिली? 4 फुटावर जमीन राहिली. ए बाबा सांभाळून, पडशील. ते तरुण खाली उतरला आणि म्हाताऱ्याला म्हणला, म्हाताऱ्या तुला काय कळतंय का? म्हणले, एवढ्या उंच टोकाला गेलो तेव्हा काय बोलला नाहीस? एवढ्या उंचीवरनं खाली आलो तेव्हा काय बोलला नाहीस? आणि जमीन 4 फूट राहिल्या म्हणून तुझं पडशील. तेव्हा त्या बुजुर्ग व्यक्तीने इतकं सुंदर उत्तर दिलं, बाबा रे, माझ्या आयुष्यामध्ये ज्ञानाच्या माध्यमानं उंच टोकाला गेलेले मी बघितलेत, पण शेवटी शेवटी त्यांचा पाय घसरलाय म्हणून म्हणलं पडशील. अर्थ कळला का? मग परमार्थातली सिद्ध मंडळी जर शेवटी शेवटी त्यांचा पाय घसरत असेल तर तुम्ही आम्ही कुठल्या झाडाचं पान? भूमिका समजून घ्या. आणि म्हणून शेवटचा दिस गोड होण्यासाठी, अखेरचा श्वास परमात्मय भगवंतमय होण्यासाठी आयुष्यभर ही साधना, ही परमार्थिक साधना करायलाच पाहिजे. किंबहुना परोपकार तर आमच्या हातून झाला पाहिजे. आमच्याकडून जीवाचं कल्याण झालं पाहिजे, तरच आमचा शेवटचा दिस गोड होईल, नाहीतर होणार नाही. आता निश्चिंतीने पावलो विसावा, तो कधी विसावा मिळेल? आयुष्यभर परमार्थ केल्यावर. आणि पुढचा जन्म जर संत कुळात व्हावा असं वाटत असेल तर ज्ञानोबरांची गोड ओवी आहे. काय ओवी आहे? जो साधू संगती लागला, माझ्या दर्शनी भजनला, सुपात्र देह वेचेला, तो जन्मला संत कुळी. ज्याला संत कुळात जन्म घ्यायचा ना, त्यानं साधू संगत सोडली नाही पाहिजे, भगवत भजन सोडलं नाही पाहिजे, परोपकार सोडला नाही पाहिजे. भूमिका समजून घ्या, तरच त्याचा शेवटचा दिवस गोड आहे. विठाल 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 देव कुणाकुणाला आवडतो? हातवर करा बरं. वा, कुणाकुणाला वाटतं देव आपल्या घरी यावा? हातवर करा बरं. वा, कुणाकुणाला वाटतं आपण देवाच्या घरी लवकर जावं? हातवर करा जरा. काय मंडळी? नको 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 नको. म्हणजे जे नको म्हणलेत ती घाबरलेत आणि ज्याने हातवर केला ते संसाराला वैतागलेत. घेऊन जा देवा.
आमचे काका म्हणले असते मला नाही जायचं, जमलं असतं का? तुम्ही किती नाही म्हणा, जाणं ठरलेलं आहे. कितीही नाही म्हणा, जाणं हे ठरलेलं आहे. आणि मुक्ताईनं आजच्या अभंगातून जी भीती घातलेली तिच्या पाठीमागचं कारण एकच आहे. तुम्हा मला असं वाटतंय आम्ही कधी मरणारच नाही, आम्ही अश्वत्थामाच आहोत असं प्रत्येकाला वाटतंय. बघा वाटतंय की नाही? आपलं अज्ञान प्रकट करू, आपलं अज्ञान सांगू. स्मशानभूमीमध्ये त्या जीवात्म्याला घेऊन जात असतो, त्या प्रेतात्म्याला घेऊन जात असतो, चितेवर ठेवतो, चिता पेटत असते. सगळी नातेवाईक मित्रबंधू बळक परिवार सगळी गोळा झालेले असतात. चर्चा काय चालू असते माहिती आहे का स्मशानभूमीत? काय बी म्हणा, रामभाऊसारखा माणूस नाही बघा, काय माणसं जोडली, इतका पैसा मिळवला, हे केलं ते केलं, अमकं केलं तमकं केलं. काय व जाताना काय नेलं? काही नेलं नाही बघा. लय वाईट क्षणभंगूर माणसाचं जीवन. चर्चा कुठं चालली? स्मशानात. चर्चा कोणाबद्दल चालली? जो निघालाय त्याच्याबद्दल. हो, पण ह्या भोप्याला हे कळलं ना, आज तो निघालाय, उद्या मी जाणार आहे. माझं बोलणं कळते का? आज तो निघालाय, उद्या मी जाणार आहे. भावंडांनो, तुम्ही मी आत्ता सुपात आहे, तुम्ही मी आत्ता कुठं आहे? सुपात आहे. आणि एक दिवशी जात्याच जायचं आहे आपल्याला. काकांना जाता आवडतं म्हणून मी जातं गातून त्याचा अर्थ बी सांगतो. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे, सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे, सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे, सुंदर माझे जाते गे फिरते बहुते गे. गोव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला, गोव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला, शिवधोनी खुंटे गे प्रपंचाचे नेते गे, शिवधोनी खुंटे गे प्रपंचाचे नेते गे, लावून पाची बोलते गे तू ये रे बा विठ्ठला, लावून पाची बोलते गे तू ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. सुंदर माझे जाते गे फिरते बहुते के, ओव्या गाव कौतुके तू ये रे बा विठ्ठला. या अभंगावर जर कीर्तन करायचं म्हटलं तर आठवडा पुरणार नाही. आणि ह्या अभंगातच हा अभंग घातला म्हटल्यानंतर थोडंसं अवघड आहे. पण तरी सुद्धा जाता जाता शॉर्टकट अर्थ सांगतो. सुंदर माझे जाते गे म्हणजे हे जातं नव्हे, बरं हे जातं नव्हे. सुंदर माझे जाते गे हे आहे ना, हे निघाले. फिरते बहुते के, कुठं फिरते? 84च्या जात्यात, 84च्या फेऱ्यात. भूमिका समजून घ्या. कबीरांना देखील प्रश्न पडला होता. चलती चक्की देख के, विठ्ठल विठ्ठल चलती चक्की देख के दिया कबीरा रो, दो पाटन के बीच में साबुत बचान को, सुमिरण कर ले मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना, सुमिरन कर ले मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना, सुमिरन कर ले मेरे मना तेरी बीती उमर हरि नाम बिना, सुमिरन कर ले मना तेरी बीती उमर हरि नाम बिना,
चक्की देख के दिया कबीरा रोय, चलती चक्की देख के दिया कबीरा रोय। दो पाटन के बीच में, दो पाटन के बीच में साबुत बचान को सुमिरन कर ले मेरे मना तेरी बीती उम्र हरि नाम बिना, हरि नाम बिना, हरि नाम बिना। चलती चक्की देख के दिया कबीरा रोय, दो पाटन के बीच में साबुत बचान कोय। दोन्ही तळीच्या मध्ये कोणी वाचलेलं नाही का? त्या तळीमध्ये त्या जात्यामध्ये धान्य गेलं की त्यांचं पीठ होऊनच बाहेर पडते। भूमिका समजून घ्या। पण माहित आहे का त्या जात्याच्या मध्ये आरी असते एक, त्या आरीच्या जीवावर ते जातं फिरत असतं, बरोबर आहे ना? लोखंडी आरी असते बघा, आरीच्या जीवावर जातं फिरत असतं। पण ते जात्या ज्यावेळेला ते धान्य दळायचं चालू असतं त्या आरीच्या बुडाला दाणे चिकटले असतात बघा, त्यांचं पीठ होतं का? त्यांचं नाही पीठ होत का? बरं पीठ होत नाही? हां, म्हणजे ज्यांनी आरीचं बूड सोडलेलं नाही त्यांचं पीठ झालेलं नाही, ज्यांनी बूड सोडले त्यांचं पीठ झाले। तसं 84च्या जात्याचा आरी माझा पांडुरंग आहे, त्याचे पाय जर धरून ठेवले तर पीठ होणार नाही 84च्या जात्यात, लक्षात ठेवा। भूमिका समजून घ्या। आणि त्या पद्धतीनं तुमचं आमचं अज्ञान इतकं आहे, आम्ही सुपात आहोत, तो जात्यात आहे, उद्या मी जात्यात जाणार आहे, हे आम्हाला जिथं कळत नाही, हे मोठं आमचं अज्ञान आहे। आणि हे अज्ञान समर्थ रामदास स्वामींनी प्रकट करताना इतकं सुंदर सांगितले, मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे। मेलाय त्याचा शोक दुसरा करतोय, पण त्या दुसऱ्याला कळे ना की आम्ही बी रांगेत उभा आहे, बरोबर आहे का चुकीचं आहे? त्यामुळे जाणं प्रत्येकाला हे विसरू नका। आणि ज्यानं ज्यानं आपलं मरण डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केलेली ना त्याचा पाय कधीच घसरलेला नाही, त्याची वाटचाल मात्र व्यवस्थित झालेली आहे का? मृत्यू हे सर्वात अंतिम सत्य आहे, बाकी काही सत्य नाही आहे, सगळं भ्रम आहे। माझं बोलणं कळते का? सत्य मृत्यू आहे, बाकी सगळं भ्रम आहे। मी इंजिनियर होईन, वकील होईन, डॉक्टर होईन, आमदार होईन, खासदार होईन, मंत्री होईन, अमका होईन, तमका होईन, काही नाही, सगळं भ्रम आहे, होईल याची गॅरंटी नाही। पण जिथं जन्माला आलोय तिथं मरणार हे सत्य आहे। आल्यापासून बघतोय सगळीच गंभीर आणि सिरियस झालीत, ठीक आहे, दुःखद घटना घडलेली आहे, पण किती गंभीर व्हावं त्यालाही प्रमाण आहे। असंच मी सत्य आणि भ्रम या विषयावर बोलत होतो। सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय? आता तुम्हाला म्हटलं ना सत्य काय भ्रम काय। सगळे गंभीर होऊन बसली होती, माझ्याकडे मोठं डोळं करून बघत होती। मी म्हटलं बाबा रे, इतकं सुंदर कीर्तन चाललंय, सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय सांगा कोणीतरी। एक नाही दोन नाही, मी आतनं कळवळलो, म्हटलं असं का करताय? म्हणले सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय सांगा। बऱ्याच वेळाने एकानं हातवर केला, म्हटले महाराज मी सांगू का? मला बरं वाटलं, असू दे म्हणलं, हजारात एक तरी कीर्तन कळणारा माझा श्रोता आहे। माझे कॉलर टाईट झाली जरा, सांग बाबा म्हटलं सत्य म्हणजे काय, भ्रम म्हणजे काय सांग। तो म्हणला महाराज तुम्ही सांगता हे सगळं सत्य आहे, पण तुम्ही सांगितलेलं आम्हाला कळले असं जे तुम्हाला वाटते तो तुमचा भ्रम आहे। ज्या अर्थी एवढ्या गोड हसल्या त्या अर्थी मी आतापर्यंत भ्रमातच आहे का काय असं वाटायला लागले, नाही ना? कळतंय ना? आणि मुळात काय माहिती आहे का, हसवणं, सासूसुनीच्या गोष्टी लक्षात आलं का, बेवड्याच्या कथा, हे माझ्या रक्तात नाही, माझ्या पटडीत नाही आहे, आणि मी सांगूही शकत नाही। भूमिका समजून घ्या। इतर कीर्तनाच्या ठिकाणी सांगूच नाही, आणि अशा कीर्तनात तर अजिबातच सांगू नये, बरोबर आहे ना? जो गेलेला आहे, लक्षात आला का, त्याच्या आत्म्याला शांती मिळावी, त्याला सद्गती मिळावी, त्याला पुढचा जन्म संत कुळात मिळावा,
त्याच्या आठवणी दाखल, त्याच्या स्मरणादाखल प्रथम पुण्य स्मरणानिमित्त ही कीर्तन सेवा आहे. आणि यात जर ओंगळाने काहीतरी गोष्टी मांडत बसलो तर त्या जीवाला काय वाटेल, ही भूमिका लक्षात ठेवली पाहिजे. असो, विरक्ती ह्या बघा, हे जे अभंग निर्माण झालेले आहेत, मुक्ताईनं अभंग, भव नदीचे पाणी रेगड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणाऱ्यांना उलथुनी पाडीते. भल्या भल्या 2.5-3 वर्षापूर्वी भली भली रांगेत उभी होती सिलेंडरसाठी, उभी होती ना. भली भली रेमडेसिवीर साठी रांगेत उभी होती. हो बाबा रे, 5 काय 10 लाख घे. कुठला काळ होता तो? त्या रांगेत मी बी उभा होतो. खरंच आहे, त्या रांगेत मी सुद्धा उभा होतो. मला 15 स्कोअर होता. हो, डॉक्टर म्हणले पटकन ऍडमिट व्हा, नाही तर आठवड्यात तुमचा सगळा कारभार संपेल. मी ऍडमिट झालो. माझ्याजवळ कुणीच यायला तयार नाही, ना बायको ना पोरग, ना कोणी भाऊ वगैरे कोणीच यायला तयार नाही. एकटा मी हॉस्पिटलमध्ये होतो. त्या बेडवरती डॉक्टर सुद्धा चंद्रावरून आल्यासारखी दिसत होती, कारण सगळं ती पीपी किटने पॅक झाली होती सगळी. आमच्याकडे यायला बी कोण तयार नाही. इतकी दुरावस्था, इतकी वाईट अवस्था. इतर वेळेला आमची ख्याती मात्र अशी, संत चरण रज बाळकृष्ण दादा वसंत गडकर. मग ते येताना फुलांच्या पायघड्या काय, पुष्पवृष्टी काय, आसन काय, 5 पकवानाचं जेवण काय, उठा ठेव काय, मान सन्मान काय, सगळं तिथं. आमची अवस्था इतकी बेकार होती, कोणीच आमच्याजवळ यायला तयार नाही. हॉस्पिटलचं जेवण होतं, लक्षात आलं का? ते जेवणाचं जर वर्णन केलं तर तुम्ही महिनाभर जेवणार नाही, अशी अवस्था होती. आणि ते जेवण आम्हाला याचं त्या प्लास्टिकच्या कागदातनं, ते ट्रॉलीमधनं ते जेवण याचं. आणि त्यात जेवण वाढणाऱ्याच्या नाही, आमच्यामध्ये एक लक्ष्मण रेषा आखलेली, 35-40 फुटाचं अंतर होतं असं, लक्ष्मण रेषा आखलेली. आणि आम्हाला रांगेत उभं केलं होतं. रांगेत यायचं. मग आम्ही आपल्या रांगेत उभं होतो. आणि जेवण कसं यायचं माहिती आहे का आमच्याकडं? तर असं आम्ही जेवायचो आणि खोटवर जाऊन आपलं जेवत बसायचं. घास जात नव्हता हो तोंडात. त्यावेळेला मला कळालं, बाळकृष्ण महाराज ही तुमची लायकी आहे. इतर ठिकाणी सगळं ही तुमची लायकी आहे. कोरोनानं भल्या भल्यांना आपली जागा दाखवलेली आहे. माझ्यासारख्या भल्या भल्यांना जागा दाखवलेली आहे. भूमिका समजून घ्या. म्हणून उत्मात नको. कुंभार माटी कहे कुम्हार से तू क्या रौंदे मोहे. माटी कहे कुम्हार से तू क्या रौंदे मोहे. एक दिन ऐसा आएगा मैं रौंदूंगी तो है. किती जरी मोठेपणा केला तर शेवटी सगळ्याला मातीच जायचं आहे, ही मातीच सांगते. लक्षात ठेवा. म्हणून मोठेपणा जरूर असावा, वादच नाही. जो अधिकार दिले त्या अधिकाराप्रमाणे वाटचाल प्रत्येकानं करावी, पण त्याला अहंकाराचा लवलेश मात्र नसावा, ही भूमिका लक्षात ठेवा. विठ्ठल. बरीच मंडळी माझ्याकडे तर म्हणले, महाराज सगळं करतोय बघा, हे पोरासाठी बायकांसाठी सगळं चालले. काय मग कुणासाठी करायचं? सगळं बायका पोरांसाठी करायचं चालले. मला भारत आंबेंची कविता होती 5वीला असताना, 4थी-5वीला होतो मी त्यावेळेला. आणि भारत आंबेंची कविता होती. बाई आम्हाला मॅडम होते, ती इतक्या मारायच्या बरं का. ती कविता पाठ करून घेतली त्यांनी. त्या कवितेचा अर्थ आणि आमचं वय काय संबंध नव्हता, पण ती पाठ करून घेतलेली. त्या कवितेचा अर्थ आमचा सूर्य मावळ तिकडे निघाल्यावर कळाला. माझा सूर्य मावळ तिकडे निघाला त्यावेळेला त्याचा अर्थ कळाला. भारत आंबेने इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे. जनपळ भर म्हणतील हाय हाय,
मी जाता राहील कार्य काय जन पळभर म्हणतील हाय हाय सूर्य तळपतील चंद्र झळकतील तारे आपुला क्रमाचरतील तसेच वारे पुढे वाहतील तसेच वारे पुढे वाहतील मी जाता होईल काय अंतराय मी जाता राहील कार्य काय जन पळभर म्हणतील हाय हाय सगळे सोय रे डोळे पुसतील पुन्हा आपुल्या कामी लागतील उठतील बसतील हसून खिदळतील उठतील बसतील हसून खिदळतील मी जाता त्यांचे काय जाय मी जाता राहील कार्य काय जन पळभर म्हणतील हाय हाय अर्थ कळला का सूर्य तळपतील चंद्र झळकतील वारे आपला क्रम आचरतील तारे आपला क्रम आचर तसेच वारे पुढे वाहतील मी जाता होईल काय अंतराय माझ्या जाण्यानं अंतराळात काय फरक पडणार नद्या नाले वाहतील पशुपक्षी गाणी गातील नाही काय वृक्षवेल लता फुलतील सजतील काही फरक पडत नाही सगळे सोयरे डोळे पुसतील उद्या आपुल्या कामी लागतील उठतील बसतील हसून खिदळतील मी जाता त्यांचे काय जाय माझ्या जाण्यानं त्यांचं काय जाणार आहे हे विरक्ती वैराग्य निर्माण होण्यासाठी अशा महात्म्याने कविताने अभंग करून ठेवलेले आहेत का त्या जीवाचे पाय जमिनीवर यावेत कारण माणसाचं आयुष्य क्षणभंगुर आहे क्षणभंगुर नाही भरवसा आणि म्हणून संत महात्म्यांनी अशा रचना करून ठेवलेल्या आहेत आणखीन एक तुकडोजी महाराजांची रचना तुमच्या समोर सादर करतो त्याचा अर्थ सांगतो आणि सेवेला पूर्णविराम देतो कारण काकांना तो अभंग खूप आवडायचा तुकडोजी महाराजांचा अभंग आहे ऐक मानवा भाई तू राम राम घेई ऐक मानवा भाई तू राम राम घेई नरा सारखा नर जन्माला आला संसारा 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 घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे घे हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला संसारा पायी या संसारा पायी संसारा पायी या 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 संसारा पायी तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सारा तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सारा मेल्यावरती आपलं घर हरिनाम घे माया सारी सोडून दे म्हणा सर्वांनी घे हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नशिबाला कर कुचडाई ढाई या संसारा पायी 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 म्हणशील बायका पोर ही तुझ्या मागची चोर बायका पोर ही तुझ्या मागची चोर तुम्ही म्हणा म्हणजे जाताना तुम्ही ते सगळं घेऊन जाल तू म्हणशील बायका पोर ही तुझ्या मागची चोर मेल्यावरती खापर फोडतील तुझ्याच माथ्यावर
म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका. मागची मंडळी झाल्यात घाबरला का काय? कारण आल्यापासून मृत्यूचाच विषय चाललाय महाराज. म्हणा म्हणा घाबरू नका. तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका. मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा एक मडका. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला कारण तुकडाई ढाई. या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी या संसारा पायी संसारा पायी या संसारा पायी संसारा पायी संसारा पायी तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार. मेल्यावरती आपलं घर गावाच्या स्मशानभूमी दादा कुठं असते? बाहेर असते ना. इथं जर कोण असेल नगरसेवक वगैरे त्याने एक GR काढावा. काय GR काढावा? गावाच्या बाहेर असलेली स्मशानभूमी गावाच्या चौकात बांधावी. कुठं बांधावी? गावाच्या चौकात. जाता येताना पेटताना दिसलं की बरोबर ताळ्यावर येते बघा. बरोबर ताळ्यावर येते. कुठनं बी हिंडून ये, किती बी लबाडी कर, किती बी जिरवा जिरवी कर, किती आडवाडवी कर, किती पाणी पाजापाजी कर, शेवटी कुठं जायचं हित हे ज्याच्या लक्षात आलं बरोबर ते ताळ्यावर येते. तू म्हणशील घरदार हे इथेच राहील सार. मेल्यावरती आपलं घर गावाच्या. बरीच जण भेटते. तो म्हटले महाराज 3 कोटीचा बंगला आहे. 1 नाही 2 नाही 3 कोटीचा. सुट्टी नाही. नुसतं 3 कोटीचा बंगला नाही तर 50 लाखाचं बाथरूम आहे. सगळं जागवर वापरले. सगळं इट्टा आले ना मार्बल. 50 लाख रुपये. शेवटची आंघोळ कुठं? काय उपयोग आहे? विरक्ती निर्माण झाली पाहिजे. मी म्हणत नाही हो आलिशानात उपभोगू नये. तू म्हणशील पैसा अडका हा इथेच राहील सडका. मेल्यावरती आपल्याबरोबर मातीचा एक मडका आहे. सत्य आहे. मग काय मंडळी म्हणतील महाराज मग काम धंदा करायचा का नाही? पैसे मिळवायचे का नाही? बंगल्यात राहायचं का नाही? आलिशान कारमध्ये फिरायचं का नाही? जरूर फिरावं. दागदागिन्यानं मडावं. बँक बॅलन्स वाढवावा नाही का? पैशात मिरवावं. वादच नाही. पण हे सगळं करत असताना त्याच्याबद्दल आसक्ती ठेवू नये. मी नेहमी सांगत होतो दुःख बंगल्यात नाही, दुःख ऐश्वर्यात नाही, दुःख संपत्तीत नाही, दुःख पैशा अडक्यात नाही, तर दुःख कशात आहे? या सगळ्याच्या आसक्तीत आहे. या सगळ्याच्या इच्छेत दुःख आहे. माझं बोलणं समजून घ्या. बंगला बांधलाय खरा पण त्या बंगल्यामध्ये त्या महालामध्ये झोपताना जर 2 गोळ्या झोपेच्या खाऊन जर झोपावं लागत असेल तर त्या बंगल्याला काय पेटवायचं आहे? माझं बोलणं कळते का? तुकडोजी महाराज म्हणतात राजा सजी महाली सौख्य कधी मिळाली ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. पहाऱ्या आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या. आमच्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे प्रभू नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. आहे का भीती त्यांना चोरी मारीची? काय नाही. का? त्याच्या पाठीमागचं कारण आहे ते आतून मेलेले होते. आतून मरणं म्हणजे इच्छा मावळणं, वासना संपणं, आतल्याची कनेक्टिव्हिटी तोडणं म्हणजे आतून मरणं. भूमिका समजून घ्या. आम्ही आतनं जगतोय आणि बाहेरनं मरतोय. आतनं जगतोय आम्ही आणि बाहेरनं मरतोय. संत महात्मे आतनं मेलेले होते म्हणून बाहेरनं जगत होते. आम्ही आतनं मरतोय मरतोय बरं. बाहेरनं मरतोय आम्ही. क्षणाला मरतोय, मिनिटाला मरतोय, तासाला मरतोय, दिवसाला मरतोय, आठवड्याला मरतोय, महिन्याला मरतोय आणि वर्षाला मरतोय.
अहो, आणि त्याचं तंत्र यंत्र आम्ही मनगटावरच बांधले. टिक 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 चालूच आहे. मिनिटानं सेकंदानं आमचं घडी घडी काळ वाट याची पाहे. भूमिका समजून घ्या. आम्ही मरतोय, आम्ही जगत नाही. आम्ही जगत नाही. आमच्या मरणाची प्रोसेस सुरू झालेली आहे. कधी प्रोसेस सुरू झाली माहिती आहे का मरणाची? ज्या वेळेला आईच्या उदरातून बाहेर आलो, पहिला श्वास घेतला त्यावेळेला मरणाची प्रोसेस सुरू झाली. आणि मरणाची प्रोसेस पूर्ण कधी होते? यातून ज्या वेळेला शेवटचा श्वास संपतो त्यावेळेला. आता वजा झालेले श्वास लक्षात आणा, आणि राहिलेले श्वास किती आहेत माहीत नाही कोणालाच. प्रोसेसमध्ये तुम्ही आम्ही आहे. म्हणून तुकडोजी महाराज सांगताना सांगतात, म्हणे तुकड्या घोडे हत्ती याची क्षणात होईल माती. रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला का रडतोस ढाई ढाई, या संसारा पायी. विठोबा रखुमाई. हा विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. हरी विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. चला हरी विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. भव नदीचे पाणी रे गड्या मोठे ओढीते, भल्या भल्या पोहणारा नवलथुनी पाडीते. मग एकच उत्तर मुक्ताईने सांगितलं. ते उत्तराचं खऱ्या अर्थानं अर्थ सांगतो. उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी, भरला पुर मायेचा लोंढा वाहून या जाशी. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर उलट उलट माघारा गड्या या शब्दाचा अर्थ काय? तुम्ही आम्ही जिथून आलोय तिथं परत जाणं. तुम्ही आम्ही जिथून आलोय तिथं परत जाणं, या नाव उलट उलट माघारा गड्या. आम्ही परमार्थ करत असताना बहिर्मुख परमार्थ करतो, पण संत महात्म्याने सांगताना सांगितले अंतर्मुख होऊन परमार्थ करायला पाहिजे. आपल्या स्वरूपाची जोपर्यंत ओळख होत नाही तोपर्यंत या भवनदीचा अर्थ तुम्हाला कळणार नाही. मी कुठून आलोय, माझं कर्तव्य काय, माझा अधिकार काय, हे ज्याला कळालं, ज्याला स्वरूपाचं ज्ञान झालं, ज्याला आत्मस्वरूपाचं ज्ञान झालं, त्यालाच खऱ्या अर्थाने या भवदुःखापासून मुक्तता मिळाली. तुम्हाला वाटते मी देह आहे, पण खरं सांगू देह आपला नाही, आपण देहाचे नाही आहोत. आपण देहा वेगळे निसंग परतत्व परब्रह्म रूप आहोत. पण या देहाला जखडल्यामुळे, या देहाला धरून राहिल्यामुळं तुम्हाला असं वाटते या देहाची सुखदुःख आहेत ते माझेच आहेत. नाही, आपण सच्चिदानंद रूप आहोत. आमचा मनुष्य जन्म फक्त समाधान उपभोगण्यासाठी झालेला आहे. सुख अथवा दुःख भोग या देहाचा नाश त्या ज्ञानाचा करू नये. सुख आणि दुःख या देहाचे भोग आहेत, ते देहावर टाकून द्यावेत आणि आपण निश्चिंत राहावं. आणि म्हणून उलट उलट माघारा गड्या, अंतर्मुख हो. फिरगोते खासी, भरला पुरमायेचा लोंढा वाहून या जाशी. नाहीतर बहिर्मुख जर बघायला गेलास तर भवनदीचं पात्र आहे, खूप मोठं पात्र आहे. त्या लोंढ्यात जर अडकलास तर गटकळ्या खाशील. अविद्येचा पूर बाबा वेगी ओसरेना. अविद्या म्हणजे अज्ञान, अज्ञानाचा पूर ओसरेना
आणि कल्पना सुसरीची मिठी सोडिता सुटेना, या शब्दाचा अर्थ इतका सुंदर आहे. कल्पना सुसरीची म्हणजे काय? तुम्ही आम्ही राहतोय वर्तमानात आणि जगतोय भविष्यात. खरं का खोटं आहे? आत्ता राहतोय वर्तमानात आणि जगतोय आम्ही भविष्यात. उद्या काय करायचं, उद्या काय होईल, आमकं होईल तमकं होईल, म्हणजे भविष्याची चिंता आम्ही वर्तमानात करतोय. वर्तमानातला आनंद आमच्या हातून निष्ठत चाललाय. जी गोष्ट कधी घडलीच नाही घडणारही नाही तिचं नाव आहे कल्पना. कल्पना सुसरीची मिठी सोडिता सुटेना, क्षणभंगुर संसार याचा भरवसा नाही. या मनुष्य देहाचा भरवसा नाही. दुर्लभ नर तनु गेल्यावरती होशील पछताई. आणि म्हणून म्हणे मुक्ताई जाण चांगया अंतरीची खुण, जा सद्गुरु शरण तुझ नेती उतरून. उलट उलट माघारा गड्या फिरगोते खाशी, भरला पुर मायेचा लोंढा वाहून या जाशी. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. कमी झाले. म्हणे मुक्ताई जाण चांगया अंतरेची खूण, म्हणे मुक्ताई जाण चांगया अंतरेची खूण. म्हणे मुक्ताई चांगया अंतरेची खूण, म्हणे मुक्ताई चांगया अंतरेची खूण. म्हणे मुक्ताई जाण चांगया अंतरेची खूण, म्हणे मुक्ताई जाण चांगया अंतरेची खूण. म्हणे मुक्ताई चांगया अंतरेची खूण, म्हणे मुक्ताई चांगया अंतरेची खूण. जा सद्गुरु शरण तुझा नेती उतरून, जा सद्गुरु शरण तुझ नेती उतरून, जा सद्गुरु शरण तुझ नेती उतरून. उलट उलट माघारा गड्या फिर गोते खासी, उलट उलट माघारा गड्या फिर गोते खाशी. उलट उलट माघारा फिरगोते खासी, उलट उलट माघारा फिरगोते खासी. भरला पुरवायचा लोढावा हुनिया जासी, भरला पुरवायचा लोढावा हुनिया जासी, भरला पुरवायचा लोढावा हुनिया जासी. उलट उलट माघारा गड्या फिर गोते खासी, उलट उलट माघारा गड्या फिर गोते खासी. उलट उलट माघारा गड्या फिरगोते खासी, उलट उलट माघारा फिरगोते किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन सिद्धी सनले, तेथ माझे उरले पायिकपण करविली तैसे केली कटकट. वाकुडे का नीट देव जाणे झालेली सेवा तुम्हासारख्या थोर संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो. कैलासवासी पंडितराव नारायण काकळीज काका यांच्या चरणी अर्पण करतो. त्यांच्या पश्चामध्ये पत्नी सुनीता पंडित काकळीज, मुलगा सचिन पंडित काकळीज, मुली सोनाली सुनील भांडवडे आणि रुपाली सुनील भामरे, नातू मल्हार सचिन काकळीज, अगस्त्य सचिन काकळीज. हे पाठीमागं कुटुंबीय आहेत. त्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये सर्व तुम्ही मी भावंड सहभागी आहोत. काकांना सद्गती प्राप्त झालेलीच असणार आहे, कारण
शास्त्रानुसार 14वा दिवस संपला की तो आत्मा गर्भाच्या शोधाला निघतो आणि अवघ्या 3 महिन्यामध्ये दुसरा गर्भ तो प्राप्त करत असतो. निश्चितच काकांनी एका पवित्र सुंदर संत कुळामध्ये जन्म घेतला असावा. त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आजची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली. काकांची सेवा करण्याची या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. तुम्हासारख्या थोर संत मायबापांची सेवा करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिली. सचिनदादा तुमचे मी आभार मानतो आणि या ठिकाणी सेवेला मी पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय महाराज विठ्ठल जय जय. आ बोलिलेले कुणी वेणी वाकोडे उत्तरे हरी नाही विचारिला अधिकार म्या फुला तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा पाया भेटरा ज्ञानदेव तुकाराम पुंडलिक वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.